आत्ता विकत घ्या, पैसे नंतर द्या, या संस्कृतीमुळे आणखी एक कुटुंब कर्जबाजारी झालं. गेल्या आठवड्यामध्ये आमच्याकडे एक कुटुंब आर्थिक नियोजन संदर्भात ऑनलाईन सोशल मीडियाचे रेफरन्स बघून आले होते. त्यांनी घर घेण्यासाठी होम लोन घेतलं, घराचे इंटेरियर करण्यासाठी पर्सनल लोन घेतलं आणि घरामध्ये काही गोष्टी परचेस करण्यासाठी त्यांनी क्रेडिट कार्डचा वापर केला, कारण त्यावेळेस काही त्यांना पैसे द्यायचे नव्हते. हे 4-5 महिने सुरळीत चालू होतं. अचानक दोघांपैकी एकाचा जॉब लॉस झाला. बॅकअप आणि सेव्हिंग काहीच नव्हती. 2-3 महिने सर्व्हाइव्ह झाले आणि त्याच्यानंतर जवळजवळ 7 ते 8 महिने त्यांना पैसे ॲडजस्ट करून काही EMI त्यांचे बाउन्स झाले, सिबिल रेकॉर्ड खराब झालं आणि मग लास्ट मोमेंटला ते आमच्याकडे आले होते यातून बाहेर पडण्यासाठी. पण यातून एक गोष्ट शिकण्यासारखी मिळते की ही संस्कृती आपण स्किप करून पहिलं गुंतवणूक करा आणि नंतर खर्च करा, किंवा पहिलं सेव्हिंग करा आणि मग नंतर खर्चाचा विचार करा. हे जर आपण इम्प्लिमेंट केलं तर अशा कर्जाच्या खाईमध्ये आपलं कुटुंब किंवा आपलं जाणार नाही आणि याचा त्रास कोणाला होणार नाही. याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट्स करा आणि ही रील तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. चॅनलला फॉलो करा.